भाजपच्या गोकुळ गीते यांचं बंड अखेर शमलं। गोकुळ गीते शिंदे सेनेच्या नरेंद्र दराडी यांना पाठिंबा देणार आहेत। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची शिष्टाई अखेर फळाला आली। फडणवीस भविष्यात आमचा विचार करतील असं गोकुळ गीते यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये महायुतीतील बंड अखेर थंड झालाय। भाजप बंडखोर गोकुळ गीतेंनी विधान परिषद निवडणुकीतनं माघार घेतली आहे। नाशिकमध्ये मतांचं विभाजन होणार नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले। मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। मंत्री उदय सामंत गीतेंच्या घरी दाखल झाले। गोकुळ गीते मात्र घरी नव्हते। उदय सामंतांनंतर मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा गीतेंच्या घरी दाखल झाले। महाजन गीतेंच्या घरी दाखल होताच कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी केली। गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्या असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, ज्यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। काय संदेशाची गरज नाही। आता यांनी माघार गेल्यानंतर आम्ही आमचा एकच उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे महायुतीचा। तिथे कुठेही मताचं विभाजन होणार नाही। तुम्हाला दिसेल किती मतं पडतील आम्हाला, मला दिसेल। त्यामुळे इथे कुठे तो प्रश्न नाहीच आहे। इथे सगळे 100% मतं आमची महायुतीचे ते आम्हालाच पडतील। आणि आज गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला। आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का? ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वहिनींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे। नाशिकचा तिढा सुटला, आता जळगाव विधान परिषदेचा देखील तिढा सुटणार का? वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करेन असं रेश्मा काळे यांनी म्हटलंय। लढाई शेवटपर्यंत लढली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं रेश्मा काळे यांनी म्हटलंय। रेश्मा काळे यांच्याकडनं नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचार देखील सुरू झालाय। मी बघितलंय तर माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की मी हे लढाई लढवावं आणि जर गीतेदादांनी पाठिंबा दिला आहे तर मी नक्कीच ज्येष्ठांचं बोलून त्याच्यावर माझा निर्णय विचार करेन। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर आणि उमेदवारांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू झाले। हर्षजित देशमुख 10 ते 15 कोटींमध्ये मॅनेज झाले असा आरोप यशोमती ठाकूरांनी केला। यानंतर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाली। तर पैसे खाल्ले म्हणता मग ईडी सीबीआयला बोलवा असं अनिल बोंडे यांनी म्हटलंय। अमरावती विधान परिषदेच्या जागेवरून राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण मिळालंय। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांच्या अचानक रुग्णालयामध्ये दाखल होण्यावरून यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। हर्षजित देशमुख 15 ते 20 कोटींमध्ये मॅनेज झाल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। तो मॅनेज झाल्यासारखंच आहे ना। 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात। मी तेच बोलले की 15-20 कोटी रुपये त्यांनी घेतले। एवढी कॅश आणि एवढा व्यवहार जर हवा होतोय तर मग होम मिनिस्ट्री करते तरी काय आहे? पैसे खाल्ले तर चौकशी तरी करायला पाहिजे। त्यांच्या पक्षांतर्गत चौकशी करावी, नाही होत असली तर ईडीला बोलवावं, सीबीआयला बोलवावं। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्यानं काय भूमिका घ्यायची या संदर्भात यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची अमरावतीमध्ये बैठक होणार आहे। तर उमेदवारांची माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्र काँग्रेसची नामुष्की पाहायला मिळतेय। त्यांनी माझ्यावर जे आरोप केले, पळून गेलाय, हे गेलाय, हालाकी मी पळून नाही गेलोय, मी माघार नाही घेतली आहे। मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे। असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे। निघा बाहेर, हॉस्पिटलमधनं बाहेर निघा आणि या चला। डिजिटलच्या मार्फत प्रचार असतो का? प्रचार असतो का? इथं बालिशपणा आहे ना। उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज। संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार। सर्व उमेदवारांवर मोठा दबाव आणला जातोय। घोडा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। अमरावतीमधील उमेदवार रुग्णालयामध्ये भरती झाल्याच्या प्रकरणाची हायकमांडकडून दखल घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यातील काही आमदार आणि नेत्यांची हायकमांडकडे तक्रार करण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर देखील हायकमांड नाराज आहे असं सूत्रांकडून कळतं।
उमेदवारांची माघार आणि उमेदवार रुग्णालयामध्ये भरती झाल्यावरून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची नामुष्की. हे बघा, जे काय आहे ते पक्षाला सांगितलं जाईल. तुम्ही आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं, आम्ही जबाबदारी घेतली, आम्ही लढवली. आता ही निवडणूक जो उमेदवार आहे तो या ठिकाणी उपस्थित तर पाहिजे. निदान जबाबदारी घ्यायला त्यांनी दिली आहे जबाबदारी, तर आम्ही घेतली. माझं आणि हर्षवर्धन सपकाळांचं काहीच कम्युनिकेशन नव्हतं, तरी त्यांनी पत्रक काढलं, आम्ही आलो ताबडतोब इथे. रुपाली चाकणकर यांच्या नोटीशीवरून रुपाली ठोंबरेंनी पोस्ट करत खिल्ली उडवलेली आहे. ट्रम्प यांच्या अमेरिकेमधूनच नोटीस धाडाल की काय अशी पोस्ट करत रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांना डिवचले. दरम्यान नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये गंभीर आरोप करणाऱ्या आशा मिरगेंना देखील रुपाली चाकणकरांनी नोटीस पाठवली आहे. नाशिकमधल्या भोंदूबाबा खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांच्या नोटीसवरून रुपाली पाटील ठोंबरेंनी पोस्ट करत खिल्ली उडवली. ट्रम्प यांच्या अमेरिकेतूनच नोटीस धाडाल की काय अशी पोस्ट करत रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांना डिवचले. आम्ही तर अजूनही दिल्ली हायकोर्टातून नोटीस येण्याची वाटच पाहतो, नाहीतर चुकून डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतूनच नोटीस धाडली की काय अशी शंका यायला लागली. संवैधानिक पदावर बसून कायद्याचं आणि न्यायव्यवस्थे इतकं अज्ञान दाखवणं हे त्या पदाचं दुर्दैव म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या जनतेनं सर्व काही पाहिले. पदाची उंची मोठी असली तरी विचाराची उंची त्याला साजेशी असावी लागते. चाकणकरबाई #संवैधानिक पदावर बुद्धीची मांदी आहे. #कीव #महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं दुर्दैव #जनता सगळं पाहते. नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणात गंभीर आरोप करणाऱ्या आशा मिरगेंना रुपाली चाकणकरांनी नोटीस पाठवली. याबाबतची माहिती स्वतः रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून दिली. आशा मिरगेंना 2 जुलैला कोर्टात हजर राहण्याचा उल्लेख चाकणकरांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये नाराजीचा सूर आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. उमेदवाराच्या प्रचाराला शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री जात नाहीत असं चित्र आहे. सातारा झेडपी दरम्यानच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा नाराजीचा सूर आहे असं दिसतं. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील प्रचारापासून दूर आहेत. अद्याप मंत्र्यांच्या बैठका प्रचार होत नाहीयेत. तर भाजप 374, सेना 102 आणि राष्ट्रवादी 162 आणि काँग्रेसची 73 मतं आहेत. भाजपच्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मतांचीही गरज आहे. महायुतीचे धैर्यशील कदम तर महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संजय राऊतांकडनं अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो आता डिलीट करण्यात आलाय. अमेरिकेमध्ये कोण कोणास भेटतं अशा कॅप्शनसह राऊतांनी ट्विट केलं होतं, तर तो फोटो AI जनरेटेड असेल अशी प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिली आहे. होगा यहाँ के पॉलिटिकल पार्टी सक्षम है लड़ने के लिए. कांग्रेस पार्टी ने नीट के मामले में देश भर में आंदोलन किया है, लेकिन मीडिया नहीं दिखा रही है. अभी मुझे किसी ने दिपके और प्रधानमंत्री का अमेरिका में जो एक मीटिंग हो गई उसका फोटो भेजा है. उसके बाद ये दिपके यहाँ आया ऐसा लोग बोलते हैं. उस बारे में जानकारी मैं ले रहा हूँ. तो आपका आरोप क्या है? देखता हूँ. अभी आरोप नहीं, मैं आरोप नहीं बोल रहा हूँ. लोगों ने कुछ जानकारी मेरे तक पहुँचाई है. खासदार संजय राऊत जे आहेत ते संजय राऊतांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत असं म्हणतात की तुमची आणि मोदींची भेट झाली कुठं तर प्रदेशामध्ये, आणि मग त्याच्यानंतर अभिजित दिपके भारतामध्ये. नाही, माझी काही अशी भेट नाही झालेली आहे. म्हणजे माझं कुठून कनेक्शन बसणार की फोटो आहे असं मला वाटतं. तो AI फोटो असेल. मी अजून काही पाहिलेला नाहीये, पण माझी तर आजपर्यंत कधीच काही भेट नाही झालेली आहे. पुण्यामध्ये कोक्रोच जनता पार्टीचा एल्गार सुरू आहे. पुणे विद्यापीठ परिसरामध्ये तरुणांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये अभिजित दिपके आंदोलनस्थळी दाखल होणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. इथेनॉल मिश्रित इंधनावरील उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज ड्युटी पूर्णपणे रद्द केल्याचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारच्या अधिसूचनेनुसार 22 ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोलला उत्पादन शुल्कामधून सूट दिली गेली आहे. इथेनॉल मिश्रित इंधनावरील उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साईज ड्युटी पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे होर्मुझमधून होणारा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत झालाय. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यातील या व्यत्ययाचा परिणाम किमतींवर जाणवू लागलाय.
या संकट काळामध्ये भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार 22 ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोलला उत्पादन शुल्कातून सूट देण्यात आली आहे. म्हणजे E22, E25, E27 आणि E30 ग्रेडच्या पेट्रोलवर 1 रुपयाही उत्पादन शुल्क आकारलं जाणार नाहीये. या निर्णयामुळे तेल कंपन्यांपासून ते सामान्य शेतकरी आणि ग्राहकांपर्यंत सर्वांनाच फायदा होईल असा सरकारकडून दावा केला जातोय. कच्च्या तेलावर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय सरकारनं घेतलाय.